देश शिरवाडे येथील शेतातून पोलिसांनी जप्त केला तब्बल 1.25 कोटींचा गांजा। साक्री तालुक्यातील देश शिरवाडे गाव शिवारातील शेतात पोलिसांनी छापा टाकत ट्रॅक्टर ट्रॉलीतील तब्बल 1,19 लाखांचा गांजा व 6 लाखांची ट्रॅक्टर ट्रॉली असा एकूण 1,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। धुळे स्थानिक गुन्हे शाखा व पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली। या कारवाईमुळे गांजा तस्करांचे धाबे दणाणले। शिवारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गांजाची साठवण केलेली आहे अशी एक टीप आम्हाला मिळाली होती। त्या अनुषंगाने एलसीबीच्या टीमला आम्ही रवाना केला असता त्याच्यामध्ये एक ट्रॅक्टर उभा होता आणि त्याच्यामध्ये आपल्याला एकूण 18 प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये एकूण 542 किलो गांजा आपण त्याच्यामध्ये पकडलेला आहे। त्याची मार्केटची किंमत साधारणतः 1,19,00,000 रुपये आहे आणि 6 लाखाचा ट्रॅक्टर आहे। असा 1,25,00,000 माल आपण आज जप्त केला आहे। त्याच्यामध्ये एक आरोपी आपण अटक केलेला आहे, त्याचं नाव आहे पोपट ओंकार बागुल। हा रायकोट तालुका साक्री येथील राहणार आहे आणि हा त्या शेतामध्येच काम करत होता। परंतु याच्यामध्ये मुख्य जो आरोपी आहे त्याचं नाव आहे मोहन देवचंद साबळे, राहणार पिंपळनेर तालुका साक्री। हा फरार आहे। त्याच्या अटक करून त्याच्यामध्ये आपल्याला पोलीस हा माल कुठून आला होता, कुठे चालला होता, कुठे कुठे साठवण करण्यात होती, याच्यामधले जे काही लिंक्स आहेत त्याचे आपण तपासामध्ये निष्पन्न करून त्याप्रमाणे कारवाई करणार आहोत। सध्या एकूणच बघितलं त्याकडे तुम्हाला कल्पना असेल की शिरपूर तालुका या भागामध्ये इथे आदिवासी समाजाचं प्राबल्य आहे, जिथे मध्य प्रदेशची बॉर्डर आहे, तिथे आपल्याकडे वनशेतीवर गांजांची कल्टिवेशन होत असतं। त्या अनुषंगाने आपण मागच्या आठवड्यात देखील जवळजवळ 5 एकरवर आपण याच्यामध्ये गांजाचं कल्टिवेशन आपण उद्ध्वस्त केले आणि हा गांजाचा कापणीचा काळ आहे, त्याच्यामुळे हा जास्त केसेस याच्यामध्ये आपल्याला होत आहे। आणि जसं जसं इलेक्शन येईल त्याप्रमाणे आम्हाला जसं टिप्स मिळत जातील, जशी इन्फॉर्मेशन मिळत जाईल त्याप्रमाणे आपण कारवाई मोठ्या प्रमाणात करत